मित्रांनो, आजच्या महागाईच्या काळामध्ये एकट्या पुरुषाच्या पगारावर घर सांभाळणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. त्यामुळे अनेक महिला घरूनच काहीतरी स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. पण महिलांना व्यवसाय म्हटलं की अनेक जण ब्युटी पार्लर आणि टेलरिंग सारखे व्यवसाय सुचवतात. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा नवीन आणि हाय डिमांड व्यवसाय कल्पना सांगणार आहे, ज्या अगदी घरातूनच आणि कमी गुंतवणुकीत सुरू करून तुम्ही महिन्याला 30 ते 60 हजार रुपयापर्यंतची कमाई करू शकता. आणि यातला शेवटचा व्यवसाय तर असा आहे, ज्यामध्ये तुम्हाला ग्राहक शोधण्याची गरज नाही, तर ग्राहक स्वतः तुम्हाला शोधत तुमच्याकडे येतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आपली पहिली बिझनेस आयडिया. आपला पहिला व्यवसाय आहे नर्सरी आणि इंडोर प्लांट. आजकाल अनेक जण आपल्या घरासमोर, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये छान रोपे लावून सजावट करत आहेत. अशा प्रकारच्या सुंदर बाल्कनी प्रत्येकालाच आवडतात, पण वेळेअभावी प्रत्येकाला त्या तयार करणे शक्य होत नाही. इथे तुमच्यासाठी एक चांगल्या व्यवसायाची संधी निर्माण होते. जर तुमच्याकडे मोकळी जागा असेल किंवा तुम्हाला रोपे लावण्याची आवड असेल तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता. मनी प्लांट, स्नेक प्लांट अशा रोपांना आज खूप जास्त मागणी आहे. कुंड्यांमध्ये अशी रोपे लावून तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये ह्या विकू शकता. या व्यवसायाचे एक वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करून तुम्ही देखील महिन्याला 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता. आपला दुसरा व्यवसाय आहे इव्हेंट डेकोरेशन आणि थीम प्लान. पूर्वीच्या काळामध्ये वाढदिवस म्हटलं की फक्त केक कापणं इतकंच असायचं, पण आता सोशल मीडियामुळे हळदी समारंभ, वाढदिवस, डोहाळे जेवण असे छोटे कार्यक्रम सुद्धा लोक अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. जर तुम्हाला थीम प्लॅनिंग आणि कलर कॉम्बिनेशनची आवड असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम डेकोरेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये कमाई करू शकता. एखादा कार्यक्रम जरी तुम्ही आकर्षक पद्धतीने डेकोरेट करून पूर्ण केला तर त्या ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर पाहून लोक तुमच्याशी संपर्क करतील आणि तिथून तुम्हाला नवीन ग्राहक मिळायला सुरुवात होईल. या व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला मोठ्या ऑफिसची गरज नाही. अगदी घरातूनच सुरुवात करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आता आपली तिसरी कल्पना आहे पौष्टिक आणि घरगुती पेट फूड. आज अनेक घरांमध्ये कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळले जात आहेत. त्या प्राण्यांना अगदी आपल्या घरातील सदस्यासारखं सांभाळलं जातं. त्यामुळे अनेक पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न शोधत असतात. प्राण्यांसाठी मार्केटमध्ये मिळणारे पॅकेजिंग अन्न हे फार महाग आणि केमिकल युक्त असते, त्यामुळे लोकांना ते नको आहे. जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर तुम्ही अशा पाळीव प्राण्यांसाठी पौष्टिक पदार्थ तयार करू शकता. शहरांमध्ये अशा प्रोडक्टची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर तुम्ही घरातून हे पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून जर योग्य पद्धतीने हा व्यवसाय चालवला तर तुम्ही यातून मोठी कमाई करू शकता. आपला चौथा व्यवसाय आहे कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर आणि रेझिन आर्ट. आजकाल साध्या गिफ्टपेक्षा स्वतःचे नाव, फोटो किंवा खास आठवणी असलेले पर्सनलाइज गिफ्ट लोकांना जास्त आवडतात. रेझिन आर्टच्या मदतीने किचन, फोटो फ्रेम, ज्वेलरी असे अनेक आकर्षक वस्तू पर्सनलाइज पद्धतीने तयार करता येतात. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार तुम्ही आकर्षक असे गिफ्ट हॅम्पर तयार करून देऊ शकता. तुमचं काम जितकं जास्त आकर्षक असेल तितक्यात जास्त ऑर्डर मिळण्याची शक्यता असते. हा व्यवसाय ज्यांना हस्तकला आणि डिझाईन तयार करण्याची आवड आहे अशा महिलांसाठी आहे. आता आपली सर्वात शेवटची कल्पना. मी सुरुवातीला सांगितलं होतं, या व्यवसायामध्ये तुम्हाला ग्राहक शोधण्याची गरज नाही, तर ग्राहक तुम्हाला स्वतः शोधत येतील. कारण तुम्ही स्वतः अनुभवत असाल की आज लहान मुलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी जेवण करताना सुद्धा मोबाईल पाहत आहेत. त्यांची ही सवय मोडण्यासाठी अनेक पालक प्रयत्न करत आहेत. त्यावर उपाय म्हणून लहान मुलांसाठी खेळत खेळत शिकणारा पर्याय म्हणजेच एज्युकेशन ऍक्टिव्हिटी बॉक्स हा बिझनेस करता येईल. आपल्या लहानपणी मोबाईल नव्हते तेव्हा आपण कागदापासून विमान तयार करणे, जहाज बनवणे किंवा चोर पोलीस खेळणे असे खेळ खेळायचो. आपला दिवस कधी जायचा हे समजायचं सुद्धा नाही. अशाच प्रकारचे काही पझल्स, कागदापासून बनवणाऱ्या वस्तू, पेंटिंग्स असे क्रिएटिव्हिटी असणारा बॉक्स तयार करू शकता आणि हे ग्राहकांना सबस्क्रिप्शनवर दर महिन्याला देता येईल.
जे ग्राहक सुरुवातीला हा बॉक्स तुमच्याकडून घेतील आणि त्यांची मुलं जर या बॉक्समध्ये रमू लागले तर ते दर महिन्याला तुमच्याकडून हे बॉक्स मागवत राहतील. त्यामुळे तुम्हाला ग्राहक शोधण्याची गरज नाही, तर तेच ग्राहक पुन्हा पुन्हा तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची मागणी करतील. सध्या हा व्यवसाय खूप नवीन आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायाची मागणी खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे जे आज सुरुवात करतील ते उद्या खूप मोठ्या प्रमाणात या व्यवसायातून उत्पन्न कमवतील. 5 पैकी कुठली बिझनेस आयडिया तुम्हाला सर्वात जास्त आवडली? जर आज तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर यापैकी तुम्ही कोणता व्यवसाय सुरू कराल? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर या 5 पैकी कुठल्याही एका बिझनेस आयडियावर सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ त्या विषयावर नक्की घेऊन येईल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या उद्योग मित्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.